Hello and a very good morning to all dear students. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व स्वस्थ आणि मस्त असाल. तर मी गायत्री ठाकूर शासकीय अध्यापक महाविद्यालयाची द्वितीय वर्षाची प्रशिक्षणार्थी तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण जसं आपण पाहत होतो की वर्ग 6वीचा इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय आपण पाहत आहोत आणि यापूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण मानवाचं समाज जीवन म्हणजे काय याबाबत माहिती घेत आहोत. तर जसं मी आपण स्टार्टिंग पासून पाहिलेला आहे तर आपण थोडासा तो प्रीवियस पार्ट एकदा रिवाइज करून घेऊया. जसं आपण पाहिलं की भटकंतीपासून मानवाची सुरुवात झाली होती, म्हणजे भटक्या अवस्थेपासून एक स्थिर समाज जीवनापर्यंतचा जो प्रवास आहे हा मानवाने कसा केलेला आहे हे तुम्ही वर्ग 5वीच्या इतिहासामध्ये शिकलेला आहातच. तर हा जो प्रवास आहे म्हणजे एका भटकंतीपासून तेव्हा तो मानव जो होता हा भटक्या अवस्थेमध्ये होता, म्हणजे रानावनातून तो भटकत होता. मग या मानवाला समाजाची गरज का बरं पडली आणि का बरं मग त्याला का पडली हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की एक स्थैर्य आणि सुरक्षित जीवन मिळावे यासाठी मानवाला समाजाची गरज वाटत होती. आणि त्यानंतर मग आपण पाहिलं की जसं मी तुम्हाला सांगितले की अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा असतात, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी ह्या तो शारीरिक गरजा तो पूर्ण करत असतो, परंतु याच्याशिवाय सुद्धा त्याला भावनिक गरजा असतात. आणि म्हणजे जसं एखादा जर तुम्हाला आनंद झाला असेल तर तो तुम्हाला शेअर करावा वाटतो, देन एखादं दुःख किंवा संकट आले असेल तर तुम्हाला मात्र लोकांची गरज सुद्धा यावेळेस वाटते की आपल्यासोबत सुद्धा कोणी ना कोणी असायला पाहिजे. तर अशा प्रकारची जी समाजाची ही गरज आहे ही व्यक्तीला जाणत होती. अशा प्रकारे तो समाजशील प्राणी होत गेला, कारण तो व्यक्ती आहे, मानव आहे, त्याला भावना सुद्धा असतात ज्या तो शेअर करू शकतो आणि मग त्या शेअर करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी त्याला कोणा ना कोणाची गरज असते. अशा प्रकारे मानव हा परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर सुद्धा अवलंबून असतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग तो परावलंबी कसा, जसं मी तुम्हाला सांगितले की अन्न वस्त्र निराशा, त्यानंतर सुरक्षानंतर आरोग्य आणि शिक्षण या गोष्टींचा सुद्धा यामध्ये अंतर्भाव झालेला असतो. त्यानंतर मग आपण पाहिलं होतं की जर तुम्हाला एखादं पुस्तक लागलं असेल पाहिजे असेल तर त्यासाठी मग पुस्तक बनवण्यासाठी काय लागतं तर कागद आणि त्यानंतर मग छपाई यंत्र, बांधणी यंत्र अशा सुद्धा व्यवसायांचा या सोबत काय होत असतो विकास होत असतो. आणि यामध्ये म्हणजे या गोष्टीवर सुद्धा हजारो लोकांचा यामध्ये वाटा असतो. तर अशा प्रकारे एका व्यवसायावर दुसरा व्यवसाय हा अवलंबून असतो. हे आपण या म्हणजे व्यक्ती हा परावलंबी आहे हे सुद्धा पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की आपला विकास कसा होतो तर प्रत्येक माणसामध्ये काय असतात गुण असतात, परंतु ते कसे असतात सुप्त असतात, म्हणजे ते लपलेले असतात. परंतु याचा जो त्याच्या जो गुणांचा जो हे असतो ते गुण वेळेसोबत काय होतात वाढीस लागत असतात. म्हणजे एक लहान मूल होता बरोबर जन्मता बरोबरच तो काही बोलायला लागतो का नाही, जेव्हा तो मोठा होत जातो मग त्याला घरामध्ये बोललेली भाषा जी असते तो ती अवगत करीत असतो. त्यानंतर मग त्याच्या शेजारी राहत असेल तर मग त्याला त्यांच्या संबंधामध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये येऊन सुद्धा ती भाषा सुद्धा तो ती अवगत करत असतो. म्हणजे वेळेनुसार तो ती आपले विकास तो करीत असतो. अशा प्रकारे माणसाचा विकास हा होत असतो. आणि जसं एखादा व्यक्ती चांगले कार्य करत असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की संगीतकार सिंगर गायक असेल आणि वेगवेगळ्या शहरातील जे लोक असतील आपल्या कलागुणांचा विकास करीत असतात, परंतु जर त्यांना समाजाचे प्रोत्साहन सुद्धा मिळाले तर ते सुद्धा आपल्या कलागुणांचा जास्त चांगल्या प्रकारे विकास करीत असतात. आता इथपर्यंत आपण याबाबत माहिती घेतलेली आहे लास्ट 2 व्हिडिओमध्ये. तर आता जसं मी तुम्हाला सांगितले की मानवाला समाजाची गरज पडलेली होती, परंतु समाज म्हणजे काय, नुसतं फक्त ही जी गर्दी आहे हा समाज असतो का नाही. पहा आता आपण पाहणार आहोत की आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे समाज म्हणजे काय. तर समाज म्हणजे काय, तर फक्त नुसती ही जी झुंड ही जी गर्दी आहे तो म्हणजे समाज आहे का. पहा समाजामध्ये सर्वांचा समावेश होत असतो, स्त्री पुरुष मुले
बनीत असतो आणि आपल्याला सुद्धा या समाजाची गरज असते. फक्त ही झुंड, ही गर्दी फक्त नसून तर ही काय असतं, तर लोकांमधील परस्पर संबंध, व्यवहार यांच्यामधील, तर हे जे असतात हे म्हणजे समाज जीवन असतं. पहा, अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु हे तर तो पूर्ण करत असतो. परंतु याला आपल्या आपल्या जीवनाला स्थैर्य लाभण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टींचा यामध्ये काय असतो, कायमस्वरूपी व्यवस्था असावी. म्हणजे या गोष्टी भागवण्यासाठी सुद्धा एक कायमस्वरूपी व्यवसाय असावा असं सुद्धा असतो. म्हणजे पहा, जर आता अन्न ही आपली मुख्य गरज आहे, परंतु ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, अन्न. म्हणजे अन्न आता कुठून येणार, त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार, शेती करावी लागणार. जर अन्न आपली ही गरज आहे तर ती मिळवण्यासाठी आपण काय करणार, तर शेती करणार है ना. तर हा झाला अन्न, याच्यावर जो व्यवसाय अवलंबून आहे तो आहे शेती. ही गरज भागवण्यासाठी आपल्याला हा व्यवसाय करावा लागेल. फक्त मग शेतीतून आपल्याला अन्न मिळालं असं होणार का, नाही. तर पहा, शेतीनंतर मग शेती करण्यासाठी आपल्याला शेतीची अवजारे सुद्धा लागतील है ना. शेती तशी होणार का, कापणी, पेरणी यासाठी यंत्राचा सुद्धा वापर लागणार. आणि ही यंत्रे, मग जी यंत्रे आहेत, शेतीची जी अवजारे आहेत ती त्यांचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागणार. त्यानंतर म्हणजे पहा, अन्न ही गरज पूर्णसाठी शेती करावी लागणार. आणि शेती हा व्यवसाय पूर्ण करण्यासाठी म्हणजे शेतीसाठी मग आपल्याला काय लागणार, तर शेतीशी संबंधित यंत्रे किंवा अवजारे आपल्याला यासाठी आवश्यक आहेत. परंतु हे यंत्रे कुठून येणार, तर हे बनवणारे काय असतील, यंत्र बनवणारे मग काय असणार, तर कारखाने है ना. कारण हे जे यंत्र आहेत हे कुठे बनतील, तर कारखान्यामध्ये बनतील. तर अशा प्रकारे यंत्रानंतर कारखाने, आणि आता कारखाने झाल्यानंतर कारखाने, ठीक आहे. आणि हे आता जे अन्न आहे हे विक्रीसाठी आपल्याला काय लागेल, एक भली मोठी बाजारपेठ, जिथे काय होणार, तर अन्नाची विक्री होणार. तर आता हे जे आहे पहा आहे ना. आणि मग हे यंत्रासाठी कारखाने लागतील आणि कारखान्यासाठी बाजारपेठ करावी लागेल. आणि शेतीची यंत्रासाठी मग तुम्हाला काय लागणार, कर्ज सुद्धा लागणार है ना. आणि हे कर्ज पुरवण्यासाठी मग तुम्हाला काय गरजेचे आहे, तर बँक. कळतंय. म्हणजे पहा, आपली एक गरज भागवण्यासाठी त्याच्या सोबत किती व्यवसायांचा काय होतोय, विकास होतोय, हे आपल्याला इथं दिसून आलेलं आहे. म्हणजे अन्न ही गरज भागवण्यासाठी शेतीची करावी लागेल. शेती करण्यासाठी शेतीची यंत्रे हवी असतील. यंत्रे कुठून येतील, तर त्याच्यासाठी यंत्रे बनवणारे कारखाने असतील. आणि हे जे अन्न असेल म्हणजे शेती करण्यासाठी तुम्हाला कर्ज सुद्धा लागेल है ना. तर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका लागतील. आणि ही जे शेतीचे मिळून जे अन्न आहे हे विकण्यासाठी कुठे येणार, तर एका भल्या मोठ्या बाजारपेठेमध्ये हे येणार. म्हणजे अशा प्रकारे पहा, अशा व्यवस्थातून म्हणजे काय होतो, समाज स्थिर होतो. फक्त समाजामध्ये झुंड, एखादी गर्दी असेल तर तो समाज नसतो. तर आपल्या समाज जीवन जसे आहे, म्हणजे अन्न वस्त्र या, जसे मी तुम्हाला सांगितले, या गरजा आहेत. तर म्हणजे समाजामध्ये स्त्री, पुरुष, मुली यांचा समावेश होतो. समाज स्थिर करण्यासाठी, आणि समाज सुरक्षित तेव्हाच असतो. आणि समाज स्थिर कसा होतो, तर आपले जे मुख्य गरजा, जसं मी तुम्हाला सांगितले, हे एक्झाम्पल सुद्धा देऊन सांगितलेलं आहे की अन्न ही जी गरज आहे ती भागवणारी शेती, यंत्रे, कारखाने, बाजारपेठ, बँका. आणि अशा या व्यवस्थांमधून काय होतो, या एवढ्या व्यवस्थांमधून समाज हा स्थिर होत असतो. आणि समाज स्थिर असेल तेव्हाच समाज जीवन, आपला समाज व्यवस्थित असेल. आणि त्यामधून जर समाज स्थिर असेल तर आपल्याला अनेक म्हणजे आपोआपच काय होईल, तर एक सुरक्षितता मिळेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा आहे.
तर अशा व्यवस्थांमधून समाज हा स्थिर होत असतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की नेमकं समाज म्हणजे काय आहे. तर फक्त म्हणजे आणि आपल्या या समाजाचाच भाग काय असतात, तर आपली कुटुंबे है ना, आपली कुटुंबे ह्या समाजाचा काय असतात, एक भाग असतात. म्हणजे फक्त झुंड आणि गर्दी नाही, तर आपल्या कुटुंब सुद्धा या गोष्टींचा काय असतात, भाग असतात. परंतु हे समाज स्थिर करण्यासाठी या गोष्टींची जरूरत असते. त्यासाठी काही संघटना असतात, काही वेगवेगळ्या ठिकाणच्या संघटना असतात जे समाज स्थिर करण्यासाठी काय करत असतात, प्रयत्न करीत असतात. आणि अशा प्रकारे समाज हा स्थिर होत असतो आणि एक वेगळ्या प्रकारची आपल्याला सुरक्षितता यामधून मिळत असते. तर अशा प्रकारचं जे हे चॅप्टर आहे म्हणजे समाज म्हणजे काय हे आपण यामध्ये शिकलेलो आहोत. तर आय होप डिअर स्टुडंट तुम्हाला हे समजलं असेल. तर अशाच प्रकारे की मानवाचा समाज काय, त्याला समाजाची गरज पडली तो समाजशील कसा आणि समाज म्हणजे काय, आपला विकास कसा झाला, या गोष्टींचा आढावा आपण या प्रकरणातून घेतलेला आहे. तर आय होप डिअर स्टुडंट तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळलेलं असेल. तर तुम्हाला आज स्वाध्यायामध्ये हेच लिहायचं आहे की आपला समाज म्हणजे काय, नेमका समाजाचा अर्थ काय होतो. म्हणजे फक्त हे जे तुम्हाला झुंड गर्दी दिसत आहे तर तो समाज नाहीये. तर मी समाजाची तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची डेफिनेशन सुद्धा इथे म्हणजे विस्तारपूर्वक सांगितले की नेमका समाज म्हणजे काय, ज्या समाजामध्ये स्त्री पुरुष मुले मुली यांचा समावेश होतो. आपली कुटुंबे या समाजाचा घटक असतात आणि या समाजाला स्थिर करण्यासाठी काही संघटना असतात ज्या अशा प्रकारे एकमेकांवर काय असतात, अवलंबून असतात. अशा प्रकारे समाज हा स्थिर होत असतो. तर थँक्यू सो मच डिअर स्टुडंट फॉर लिसनिंग मी अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्स अ लॉट.